तर काय सांगेल, आज तुम्ही जितेंद्र आव्हाड यांचा निषेध केलाय त्याबद्दल? काल महाडच्या चौदार तळ्या येथे सत्याग्रह करत असताना किंबहुना आंदोलन करत असताना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तस्वीर असलेली त्यांनी फाडली, त्यांचा फोटो हा फाडला गेला आणि त्यामुळे अशा पद्धतीने भारतीय संविधानाचे निर्माते महामानव भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तस्वीरीला फाडून त्यांच्या पवित्र स्मृतीला अपमानित करण्याचं काम आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे। त्यांच्या विरोधामध्ये, त्यांच्या निषेधामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आंदोलनं होत आहेत। ॲट्रोसिटीच्या माध्यमातून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी होते आहे आणि या संपूर्ण प्रकरणाकडे जर बघितल्यानंतर लक्षात येतं की ज्यांनी या भारताला संविधान दिलं, संविधानाचे निर्माते म्हणून ज्यांच्याकडे संपूर्ण भारत, संपूर्ण विश्व या भारताच्या संविधानाचे निर्माते म्हणून बघतात, अशांच्या तस्बिरीला आपण पुजतो, पूजन करतो आणि मग पूजन करण्याच्या आपल्या या थोर महापुरुषाच्या तस्बिरीला फाडण्याचं काम आमदार म्हणून जितेंद्र आव्हाड करतात। हा निश्चितपणाने निषेध करण्याचा भारतीय जनता पार्टीचा मनोदय आहे आणि त्यामुळे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सामान्य नागरिकांच्या मनामध्ये, संपूर्णपणाने आंबेडकरी जनतेच्या मनामध्ये अत्यंत तीव्र संताप आहे आणि या संतापाच्या माध्यमातूनच आजचे हे सगळे कार्यक्रम होत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर गुन्हा तर दाखल करावा आणि ॲट्रोसिटीच्या माध्यमातून त्यांच्यावर कारवाई व्हावी ही मागणी भारतीय जनता पार्टी करते। तुम्ही काय सांगाल, तुमची काय प्रतिक्रिया? जे जितेंद्र आव्हाड नेहमी अशा प्रकारे निर्णाळे उपद्व्याप करून, जसं त्याने गीतेचा पण अपमान केला होता, यावेळी चौदार तळ्यावर खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी मनुस्मृती जाळली ती बाबासाहेबांनी जाळली नव्हती, तर शस्त्रबुद्ध म्हणून त्यांचे जे सहकारी होते त्या मनुस्मृतीतले जे महिलांच्या विरुद्ध, दलितांच्या विरुद्ध जे म्हणून खंड होते ते बाबासाहेबांनी जाळायला लावले। याला इतिहास माहिती नाही, हा काल मनुस्मृती म्हणून बाबासाहेबांचा फोटो जाळतो। म्हणून आमची मागणी आहे की या जितेंद्र आव्हाडवर या ठिकाणी खटला दाखल करावा। केवळ खटला नव्हे तर ॲट्रॉसिटी द्वारे त्याचा खटला दाखल करून याला बेल मिळणार नाही आणि कोर्टामध्ये याला जास्तीत जास्त सजा होईल, अशा प्रकारची मागणी भारतीय जनता पार्टी या ठिकाणी करते आहे। शरद पवारवर कारवाई होणार का? शरद पवारचे हे जे आहेत, हे जितेंद्र आव्हाड शरद पवारांचे बोलविता धनी आहेत, शरद पवार बोलविता धनी आहेत। शरद पवारांनी कधी ज्या वेळी त्यांनी अशा अक्षम्य कृत्य केलेले आहेत ते शरद पवारांनी त्याला थांबवलं नाही किंवा त्यांना त्या ठिकाणी त्यांचा निषेध केला नाही। म्हणून या ठिकाणी जितेंद्र आव्हाडाच्या मार्फत कदाचित शरद पवारांनीच हे त्यांना कार्यक्रम सांगितला आणि म्हणून मी शरद पवारांचा सुद्धा निषेध करतो। देखिए, जितेंद्र आव्हाड की मानसिक स्थिति ये पहले से ही गड़बड़ है, ये सबको मालूम है। पर आज कल जो उन्होंने महापाप किया है, जो भी लीगल कानूनी कार्रवाई उन पे होनी चाहिए एट्रोसिटी एक्ट के तहत, वो 100% होनी चाहिए। युवाओं में गलत मैसेज जाएगा अगर इसके ऊपर कोई एक्शन नहीं हुआ। भारत के किसी भी नागरिक के ऊपर अगर उनके थ्रू अगर ये पाप हुआ होता तो जो कानूनी कार्रवाई एक दूसरे नागरिक पे होती, वही कार्रवाई जितेंद्र आव्हाड पे होनी चाहिए। और इतनी मेंटल इनस्टेबिलिटी, माफ़ी मांगते वक्त भी बोलते मी मोठा मनाने मांगतो, अरे तू आहेस कोण रे मोठा, ये गलती नहीं है, ये महापाप है और इसके खिलाफ काल शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे एक डोकेफोडू नेता, घटिया मानसिकतेचा माणूस, एक नंबरचा नालायक राजकारणी असे जितेंद्र आव्हाडांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांचे फोटो फाडून जो अपमान केला आहे, पूर्ण देश खवळून उठला आहे। केवळ बाबासाहेबांचे अनुयायी नाही, पूर्ण देशात याची प्रतिक्रिया उमटली आहे। सार्वजनिक मुतारीमध्ये जिथे लोक मुततात तिथे जितेंद्र आव्हाडाचे स्टिकर लागलेत। हे स्वयंभू आंदोलन आहे, याला आता थांबवायची कोणामध्ये ताकद नाही आहे। कालपासून शरद पवार याच्यावर प्रतिक्रिया देत नाही आहेत। ही काँग्रेसची मानसिकता आहे, बाबासाहेबांचा अपमान करा, दलितांचा अपमान करा आणि दलितांना अपमान करून तुम्ही कसे खालचे आहात हे मानसिकता दाखवून देण्याचं काम जेव्हा शरद पवार काँग्रेसमध्ये होते तेव्हाही चालू आहे। उद्या शरद पवारची पार्टी परत काँग्रेसमध्ये जाणार आहे, तेव्हा त्याचा पार्टीचा एक नेता असं काम करतोय। याचा पाठीमागे शरद पवारचा हात आहे अशी लोकांची समज आहे आणि त्यामुळे शरद पवारांनी माफी मागितली पाहिजे
आणि जितेंद्र आव्हाडच्या विरोधात सरकारने ॲट्रॉसिटी लागू करून कायद्याच्या प्रमाणे त्याचा विरोध दाखल केला पाहिजे गुन्हा, अशी लोकांची मागणी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.